कृषी विभाग पेठ मार्फत सन 2023-24 या वर्षात महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत फळबाग लागवडीचे 180% उद्दिष्ट साध्य। महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभाग पेठसाठी 216 हेक्टर लागवडीचे लक्ष्य देण्यात आले होते। या अनुषंगाने मोहन वाघ विभागीय कृषी सहसंचालक नाशिक, विवेक सोनवणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक, गोकुळ वाघ उपविभागीय कृषी अधिकारी नाशिक व जगदीश पाटील कृषी उपसंचालक यांच्या मार्गदर्शनानुसार 1 एप्रिल 2023 पासून 100% फळबाग लागवड उद्दिष्ट साध्य करण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले। त्यासाठी गावी शेतकऱ्यांचा सहभाग घेण्यात येऊन फळबाग लागवडीचे आर्थिक महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले। तसेच कागदपत्रे जमा करण्यासाठी कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक यांच्या मार्फत शिबिरे घेण्यात आली। या शिबिरांमध्ये अणुरेख तंत्र सहाय्यक कृषी अधिकारी मंडळ, कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी कागदपत्रांच्या त्रुटींची पूर्तता करून तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आली। योजनेचे कामकाज पाहणाऱ्या ग्राम रोजगार सेवक, PTO आणि APO यांच्या मार्फत जिओ टॅगिंगचे काम पूर्ण करण्यात आले। त्यानंतर योजनेचे CDEO यांच्या मार्फत युद्ध पातळीवर मस्टर काढण्याचे काम हाती घेण्यात आले। तसेच उत्कृष्ट कलमे लागवडीसाठी शेतकऱ्यांना चांगल्या नर्सरीतून कलमे उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। तसेच त्यानंतर शास्त्रयुक्त पद्धतीने कलमे लागवडीबाबतचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले। विशेष बाब म्हणजे या वर्षात वनपट्टाधारक शेतकऱ्यांना फळबाग लागवड, विशेष आंबा लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले। वन विभाग, भूमी अभिलेख विभाग व महसूल विभाग यांच्याशी समन्वय साधून वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या फळबाग, आंबा लागवडीच्या अडचणी दूर करण्यात आल्या। अशा प्रकारे सर्वकष प्रयत्न विविध टप्प्यांवर व सर्व आघाड्यांवर करण्यात आले। या सर्वांचा परिपाक म्हणजे तालुक्याची फळबाग लागवड 389 हेक्टर पर्यंत जाऊन पोहोचली। दिलेल्या 216 हे लक्ष्यापेक्षा 180% फळबाग लागवड साध्य झाली आहे। तसेच नाशिक विभागात सर्वात जास्त लागवड पेठ तालुक्याची साध्य झाली। या फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात निश्चितपणे वाढ होणार आहे। तसेच यापुढे पेठ तालुक्यात निर्यातक्षम आंबा बाग तयार करून आंबा निर्यात करण्याचे ध्येय असल्याचे अविनाश खैरनार तालुका कृषी अधिकारी यांनी नमूद केले। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी, पेठ।